तोतया पोलिसांचा पर्दाफाश. वाहनधारकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या 7 जणांना अटक. 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त. खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसरात स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावर वाहनधारकांना अडवून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 2 4-चाकी वाहनं, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै रोजी रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास वर्धनगड तालुका खटाव हद्दीतील पुसेगाव सातारा मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही संशयित व्यक्ती बॅरिकेडिंग लावून वाहनांची अडवणूक करत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांना बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे खाकी तसेच खाजगी वेशातील काही महिला आणि पुरुष बॅरिकेडिंग लावून वाहन चालकांना अडवत असल्याचं आढळून आलं. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्व संशयितांना ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचं खोटं सांगून वाहन चालकांना तुमच्यावर कारवाई करतो अशी भीती दाखवत प्रत्येकी 500 रुपये उकळल्याची कबुली दिली. याशिवाय 2 मोटारसायकल स्वारांकडूनही अशाच प्रकारे पैसे उकळल्याचं तपासात निष्पन्न झालं. या कारवाईत आरोपींकडून 2 4-चाकी वाहने, टाटा सफारी आणि स्विफ्ट डिझायर, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21.19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.